हॅलो स्टुडंट, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे काय पाहिले, त्याचे रूट्स पाहिले. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे ज्या मेथड आहे त्यापैकी जी पहिली मेथड आहे फॅक्टोरायझेशन मेथड. आता बघा, ज्यावेळेस आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स शोधतो तर त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू आपण टाकतो ती जी प्रोसेस आहे ती टाइम कंझ्युमिंग प्रोसेस आहे. त्याला खूप वेळ लागतो वेगवेगळे रूट्स टाकून. त्याच्यावेळी जर दुसरी एक मेथड काढली तर या ठिकाणी जर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर आपण फॅक्टर पाडून जर रूट शोधले तर तिला म्हणतात फॅक्टरायझेशन मेथड. आता एखादं एक्झाम्पल फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व्ह करतात आपण एक एक्झाम्पल घेऊ. m² - 14m + 13 = 0. आता या ठिकाणी याचे फॅक्टर आपल्याला कसे पाडायचे नीट लक्षात घ्या. आपण फॅक्टर पाडतो म्हणजे जी मिडल टर्म असते. आता इथे मिडल टर्म कोणती आहे? -14m. मग आता या -14m चे आपल्याला दोन फॅक्टर पाडायचे. तर त्यासाठी कंडिशन काय काय असते नीट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जी कॉन्स्टंट टर्म आहे 13 चे दोन प्रॉडक्ट असे शोधा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 13 आलं पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय आली पाहिजे -14 आली पाहिजे. असे दोन प्रॉडक्ट आपण शोधायचे. आता 13 या ठिकाणी 13 चे 13 × 1 हा एकमेव प्रॉडक्ट येतो. तो घेऊ आपण 13 × 1. बरोबर, त्यांचं मल्टिप्लिकेशन 13 आलं. आता यांची ऍडिशन कशा पद्धतीने? आता इथं आपण 13 घेतला आणि इथे 1 घेतला, परंतु +13 + 1 + 14 येतो. आपल्याला काय पाहिजे? मायनस पाहिजे. याचा अर्थ काय करावा लागेल? आपल्याला दोघांना मायनस साइन द्यावा लागेल. इथे दिलं म्हणजे इथे मायनस साइन होतो. मग मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस होतं आणि -13 - 1 किती झाला? -14. मग आता ही मिडल टर्म आपण अशी स्प्लिट केली. हे दोन फॅक्टर आपण शोधले. मग m² - 13m - 1m + 13 = 0. Therefore, आता याच्यामध्ये काय करायचं? या दोन दोन टर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी कॉमन फॅक्टर शोधायचा असतो. मग इथे जर आपण पाहिले तिथे m² नाही तर m आहे. मग आपण m हा कॉमन फॅक्टर घेऊ. मग m जर कॉमन घेतला तर इथे काय राहील शिल्लक? फक्त m शिल्लक राहील. आणि इथे काय राहील शिल्लक? फक्त 13. इथे सुद्धा आता इथे कोणताच आपल्याला कॉमन फॅक्टर दिसत नाहीये. मग आपण काय करू? इथे -1 कॉमन फॅक्टर घेऊ. मग इथे शिल्लक काय राहील? m - 13 = 0. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की इथं 13 चं साइन तर प्लस आणि इथं मायनस कसं आलं? तर बघा, हा -1 आपण या ठिकाणी या ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेला आहे. याचा अर्थ तो या ब्रॅकेटला काय मल्टिप्लाय -1 × m किती झाला? -1 m आणि -1 × -13 काय झाला? +13 झाला. म्हणून या ठिकाणी याचं साइन काय झालं? -13. मग आता या ठिकाणी हे दोन्ही ब्रॅकेट आपल्याला सारखे दिसत आहेत. म्हणजे दोन ब्रॅकेट सारखे दिसतात याचा अर्थ तो पण कॉमन फॅक्टर झाला. मग तो आपण एकत्र घेऊ m - 13. आता उरले कोणता? m आणि हा -1 = 0. Therefore, m - 13 = 0 or m - 1 = 0. Therefore, m = 13 or m = 1. This is the two roots of given quadratic equation. तर फॅक्टरायझेशन मेथड मध्ये आपण आता प्रॅक्टिस सेट 2.2 मधले काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 1 दिलेला बघा. सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आपल्याला दिले x² - 15x + 54 = 0. आता इथे आपल्याला काय करायचंय? कॉन्स्टंट टर्म कोणती आहे? 54. 54 चा आपल्याला दोन फॅक्टर शोधायचे आणि मिडल टर्म किती आहे? -15x. ती स्प्लिट करायची आपल्याला. मग आता हे शोधताना कशा पद्धतीने शोधायचे? की दोन फॅक्टर असे शोधायचे
की ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे +54 आणि ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे -15. तर याच्यामध्ये आपल्याला दोन फॅक्टर्स शोधता येतील. 9 into 6. आता यांचं मल्टिप्लिकेशन 54 येत आहे आणि इथं 9 + 6. इथं सुद्धा आता यांची ऍडिशन +15 येते, परंतु आपल्याला ती काय पाहिजे मायनस. ती मायनस येण्यासाठी आपल्याला दोघांचं साइन काय घ्यावं लागेल मायनस घ्यावं लागेल. म्हणून आपण 9चं साइन मायनस घेतलं आणि 6चं सुद्धा साइन मायनस घेतलं. मग आता ही मिडल टर्म आपण स्प्लिट करतोय. ती स्प्लिट करताना बघा x² पहिला फॅक्टर कोणता आहे -9x आणि दुसरा -6x + 54 इज इक्वल टू 0. मग आता याच्यामध्ये परत आपण कॉमन फॅक्टर शोधू. इथं कॉमन फॅक्टर काय येईल x. मग x इंटू ब्रॅकेट x -9. इथं आता कॉमन फॅक्टर मात्र आता 6 येणार आहे बघा -6 इंटू ब्रॅकेट काय येईल x -9 इक्वल टू 0. आता या ठिकाणी हे दोन्ही ब्रॅकेट सेम दिसत आहेत, म्हणजे हे सुद्धा कॉमन झाले. म्हणून पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपण घेऊ x -9 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घेऊ x -6. x -9 इक्वल टू 0 और x -6 equal to 0. Therefore, x equal to 9 or x equal to 6. Means 9 and 6 are the roots of quadratic equation. पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिले बघा 2y² + 27y + 13 इक्वल टू 0. आता इथे मात्र आपल्याला एक गोष्ट दिसते की y² चा कोएफिशियंट 1 नाही, तो बदलला आहे. ज्यावेळेस इथे x² किंवा y² चा कोएफिशियंट जर एका व्यतिरिक्त दुसरी संख्या असेल तर त्यावेळेस तो कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म यांच्या अगोदर मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. मग आता हा कोएफिशियंट 2 आहे आणि कॉन्स्टंट टर्म किती आहे 13 आहे. मग यांचं मल्टिप्लिकेशन किती झालं 26. मग फॅक्टर शोधताना आता मात्र या 26 चे आपल्याला काय करायचे दोन फॅक्टर शोधायचे. मग ते दोन फॅक्टर शोधताना मिडल टर्म 27 आहे. मग या ठिकाणी दोन फॅक्टर असे शोधायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 26 आलं पाहिजे आणि त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे 27. मग आता याचे दोन फॅक्टर आपल्याला असे शोधता येतील बघा 13 into 2 आणि 13 नाही येणार बघा. आता 13 into 2 घेतले आपण तर इथं मल्टिप्लिकेशन बरोबर आहे 26, परंतु इथं जर आपण 13 + 2 घेतलं तर काय होईल तर यांची ऍडिशन फक्त 15 होईल. म्हणजे हे दोन फॅक्टर आपल्याला घेता येणार नाही. दुसरे शोधू आपण. तर दुसरे फॅक्टर कसे येतील बघा. तर आपण असा फॅक्टर घेतले तर चालतील का बघा 26 into 1 मल्टिप्लिकेशन येते 26 आणि त्यांची ऍडिशन 27 येते का बघू. बघा 26 + 1 किती झाले 27. म्हणजेच याचे असंख्य फॅक्टर पडतात, परंतु त्यापैकी आपल्याला दोन्ही कंडिशन तिथं आपल्याला सॉल्व्ह झाल्या पाहिजे. तर असेच दोन फॅक्टर त्या ठिकाणी निवडायचे असतात. तर ही काळजी आपण इथं फॅक्टर शोधताना घेतली पाहिजे. मग आता मिडल टर्म किती आपली 27 आहे. मग तिथं स्प्लिटिंग करतोय आपण 2y² प्लस पहिला फॅक्टर आहे 26y, दुसरा y प्लस 1y प्लस 13 इक्वल टू 0. याची स्प्लिटिंग केली बघा आपण 27 ची 26 प्लस 1. आता याच्यामध्ये परत आपण काय शोधणार कॉमन फॅक्टर. आता इथं कॉमन फॅक्टर 2 आणि इथं y येईल बघा. इथे शिल्लक काय राहिला फक्त y प्लस इथं 26 ला 2 ने जर डिवाइड केलं तर किती होईल तो 13.
आता या दोघांमध्ये मात्र आपल्याला कॉमन फॅक्टर दिसत नाही. कॉमन फॅक्टर जर दिसत नसेल त्यावेळेस किती घ्यायचा असतो? 1 घ्यायचा असतो. मग इथे 1 घेणं गरजेचं आहे, तो लिहायचाच असतो. मग इथं काय ब्रॅकेटमध्ये बघा y प्लस 13 इक्वल टू 0. आता हे दोन ब्रॅकेट सेम आले का? प्रत्येक वेळेस येणारच. हे दोन ब्रॅकेट ज्यावेळेस सेम येतात ते परत कॉमन फॅक्टर असतात, ते एका ब्रॅकेटमध्ये लिहायचे. y प्लस 13 आणि उरलेले फॅक्टर बघा 2y प्लस 1 इक्वल टू 0. मग y प्लस 13 इक्वल टू 0 और 2y plus 1 equal to 0. Therefore, y equal to minus 13 or 2y equal to हा तिकडे जाताना काय मायनस होईल. Therefore, y equal to minus 1/2. मग हे दोन रूट्स आले आपले कोणकोणते? minus 30 and minus 1/2 are the roots of given quadratic equation. पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला बघा. √2x² plus 7x plus 5√2 equal to 0. To solve this quadratic equation by factorization. Complete the following activity. म्हणजे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली ती आपल्याला कंप्लीट करायची. आता याचं सोल्युशन बघा. √2x² plus 7x plus 5√2 equal to 0. मग आता इथे x² चा कोएफिशियंट √2 आहे आणि कॉन्स्टंट टर्म किती आहे? 5√2 आहे. मग अगोदर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल बघा. हा √2 × √2 किती झाला? 2. 2 × 5 किती झाला? 10. फॅक्टर शोधताना कसे शोधायचे? तर या 10 चे दोन फॅक्टर आपण शोधू की यांचं मल्टिप्लिकेशन 10 आलं पाहिजे आणि मिडल टर्म कोणती आहे? 7. म्हणजे यांची ऍडिशन किती आली पाहिजे? 7. मग असे दोनच फॅक्टर आहे 5 × 2 आणि 5 + 2 = 7. हे दोन फॅक्टर आपण शोधले. मग इथं काय आहे? पहिल्यांदा आपण कोणता फॅक्टर घेतला? 5. मग 5x आणि दुसरा फॅक्टर कोणता आहे? 2x. मग आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर आपण शोधू. इथं आपण x घेतला, मग इथे शिल्लक काय राहिला? √2x आणि काय राहिला शिल्लक इथे परत 5. आता इथं √2 कॉमन काढला परंतु इथं 2 दिसतोय. 2 याचा अर्थ काय? तर √2 × √2 असतो. बरोबर आहे. मग इथं हा 2 दिलेला आहे त्यापैकी सर त्याचं फॅक्टर आपण √2 × √2 केलं तर एक √2 कॉमन काढला. मग शिल्लक काय राहिला? √2 बघा इथे. बरोबर आहे. आणि हा x प्लस याच्यातला √2 तर आपण कॉमन काढला. शिल्लक काय राहील? फक्त इथे 5. इथे व्यवस्थित रूटचं बघून घेत चला म्हणजे काळजीपूर्वक आपल्याला ते फॅक्टर शोधायचे. मग आता इथे सारखे ब्रॅकेट कोणते आले बघा. √2x प्लस 5. मग ते एका ब्रॅकेट मध्ये घेतले आणि उरलेले बघा x प्लस √2. मग आता √2 x प्लस 5 इक्वल टू 0 और x प्लस √2 इक्वल टू 0. x इक्वल टू काय येईल बघा. आता इथे तुम्हाला करून दाखवतोय बघा. √2x प्लस 5 इक्वल टू 0. इथे आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू शोधायची. मग काय येईल बघा इथं √2x इक्वल टू -5 and therefore x इक्वल टू काय? -5/√2. मग इथं काय लिहिणार आपण? -5/√2 आणि इकडे हा -√2 आहे. मग हे दोन रूट्स आपण शोधले. -5/√2 और √2 आर द रूट्स ऑफ इक्वेशन. म्हणजे या पद्धतीने आपल्याला जरी रूटचे इक्वेशन दिलेले असतील तरी आपल्याला ते फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करता येतात. मग प्रॅक्टिस सेट 2.2 मधले जे काही एक्झाम्पल बाकी आहेत ते तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.